ज्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या पोराला सर्वसामान्य माणसाला जर कर्ज फेडण्यासाठी किडनी विकावी लागत असेल तर राज्याची अधोगती सुरू झालेली आहे आणि ही महाराष्ट्रावर आलेलं फार मोठं संकट आहे। 1 लाख रुपयाचं चक्रवाढ व्याज प्रतिदिन चक्रवाढ व्याजाने त्यांनी 1 लाख रुपयाचे 44 लाख रुपये कर्ज सांगितलं। मुख्यमंत्री महोदय, तुमचं सरकार, तुमचा पक्ष, तुम्ही असं म्हणतात म्हणून तो जनतेच्या हितासाठी आहे, परंतु तो राज्याच्या हितासाठी नाही। जर आमच्या शेतकऱ्याला किडण्या विकून जर कर्ज फेडावं लागत असेल तर हा आमचा महाराष्ट्र तुम्ही ठेवलेला नाही। खरंच महाराष्ट्रात पेशवाई आली का? जर अशी गोष्टी घडत असतील, हे कुठून आलं असं पद्धतीचं व्याज? जो सावकार आहे त्याला नुसता गुन्हा दाखल करून चालणार नाही। अशा नराधमांनी जेवढ्यांना छळलंय त्या सगळ्यांना सुद्धा फिर्यादी करून याला खरं तर मोक्का, कारण हे संघटित गुन्हेगार आहे का? तू जमीन विकली, तू ट्रॅक्टर विकले, तू सोनं नाणं विकलंय, आता किडनी विकून पैसे दे। देवा भाऊ, कर्जमाफी जर करता आली असती तर परत त्या व्यक्तीनं बँकेतून कर्ज काढलं असतं किंवा पतपेढीतून आणि नवं जुनं करून त्या सावकाराचं कर्ज फेडलं असतं, त्या माणसाला स्वतःची किडनी द्यावी लागली नसती। 8 लाख रुपये घेऊन 8 लाख रुपयाला स्वतःच्या शरीराचा एक भाग किडनी या रोशन कुडे नावाच्या शेतकऱ्याच्या पोराने, दूध व्यवसाय करणाऱ्या पोराने जनावरांसहित सगळं विकलं। त्यांनी शेवटी किडनी विकली, 8 लाख रुपये घेतले आणि ते सुद्धा त्या सावकाराच्या मड्यावर घातले, पण त्यांनी त्याला सुट्टी दिली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र चाललाय कुठं? कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? एका शेतकऱ्याच्या पोराला जनावर राखणाऱ्या, दूध लोकांना देणाऱ्या किंवा दुधाचा व्यवसाय करणाऱ्या महाराष्ट्रातल्या एका तरुणाला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकावी लागते। धन्यवाद देवा भाऊ, तुमच्या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेवर काय वेळ आली। जर गोरगरिबांच्या लोकांना जगण्यासाठी पैसा लागतो, पैशासाठी कर्ज काढावं लागतं, कर्जासाठी काहीतरी नवजुनं करावं लागतं, मग कधी कर्ज सावकाराकडे ठेवून घ्यावं लागतं, कधी कर्ज बँकेकडे काहीतरी ठेवून घ्यावं लागतं, कधी कर्ज पतपेढीकडे जाऊन घ्यावं लागतं। काहीतरी कर्ज काढूनच आयुष्य जगण्यासाठी जर लोकांना या स्थितीला जावं लागत असेल, देवा भाऊ, आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत नाही, सर्वसामान्य हिताचा निर्णय घेत नाही। शेवटी चंद्रपूर जिल्ह्यातल्या रोशन शिवदास कुडे नावाच्या एका तरुणाला स्वतःची किडनी 1 लाख रुपयासाठी विकावी लागते। त्याला अतोनात छळलं जातं, त्याला ब्लॅकमेल केलं जातं, त्याच्याकडून दिवसाला 8-8 हजार रुपये व्याज घेतलं जातं, 15-15 दिवसाला त्याला छळलं जातं। बऱ्याच गोष्टी सांगायच्या देवा भाऊ, पण हे तुमच्या महाराष्ट्रात सुरू आहे। मुख्यमंत्री महोदय, तुमचं सरकार, तुमचा पक्ष, तुम्ही असं म्हणतात म्हणून तो जनतेच्या हितासाठी आहे, परंतु तो राज्याच्या हितासाठी नाही। जर आमच्या शेतकऱ्याला किडण्या विकून जर कर्ज फेडावं लागत असेल तर हा आमचा महाराष्ट्र तुम्ही ठेवलेला नाही। खरंच महाराष्ट्रात पेशवाई आली का? जर अशी गोष्टी घडत असतील तर वेगळं शब्द वापरायची गरज नाही आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे। बांधवांनो, या प्रमुख विषयावर मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। विनंती एवढीच आहे, का कर्ज त्या ठिकाणी त्याला काढावं लागलं, किती कर्ज काढलं, किती कर्जासाठी त्याला किडनी विकावी लागली, किती रुपये त्याला द्यावे लागत होते, किंवा काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, सगळ्या विषयावर कदाचित माझी भाषा तुम्हाला थोडी आक्रमक वाटेल, परंतु ज्यावेळेस आमचा शेतकरी उद्ध्वस्त होत असेल, सर्वसामान्य माणसाला जर इतके वाईट दिवस येत असतील आणि सरकार जर गंभीर नसेल, कर्जमाफी सरकार तर करतच नाही हो,
आता ज्यांच्या अख्ख्या पिढ्या शेतीपासून लांब राहिल्या, ज्यांना शेतीतलं काहीच माहित नाही, ते जर सत्तेमध्ये बसलेले असतील तर मग त्यांना शेतकऱ्यांच्या पोरांची दुःख काय असतील. शेतकऱ्याच्या पोरानं स्वतःची किडनी देऊन घरदार सगळं घाण ठेवून जर तो गेली 3 महिने झालं न्यायासाठी दारोदार फिरतय, पोलीस विचारायला तयार नाही, आमदार विचारायला तयार नाही, प्रशासन विचारायला तयार नाही, कोणीही ज्या व्यक्तीची दखल घेत नाही तो जनतेच्या दरबारात गेला. शेवटी न्याय मिळेल की माहित नाही, कारण हे सरकार निर्दयी आहे या प्रकरणावरून दिसतंय. परंतु जे प्रकरण आपल्या समोर मी मांडणार आहे ते अत्यंत गंभीर आहे आणि महाराष्ट्राचं लक्ष वेधायचंय. तुमच्यावर सुद्धा ही वेळ येईल, तुम्हाला पण तुमची किडनी विकावी लागेल, तुम्हाला सुद्धा तुमच्या पोराची किडनी विकावी लागेल, तुमचे घर जप्ती होतील, सोनं नाणं सगळं जप्त होईल. एवढंच काय, तुमचे काही महत्वाच्या वस्तू असतील त्याही विकावी लागतील. नाही हे माजलेले सावकार त्या ठिकाणी गप्प बसले तर तुमचं जगणं मरणं मुश्किल करून टाकेल. या मुद्द्यावर चर्चा करायची. म्हणून सर्वांना नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संतोष शिंदे ऑफिशियल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड हे तुम्ही सोशल मीडियावर, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, खास करून युट्यूबवर तुम्ही सर्च केलं तरी आपल्या व्हिडिओ येतात. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, इतर मित्रांनाही टाका. बोलणारी लोक नाहीये, तो कुणाला कुणाचं देणं घेणं नाही. सगळ्या प्रस्थापितांना माहितीये पैसे फेकून सगळ्यांना विकत घेतलं जातं. मग त्यांच्या न्यायाचं कोण बोलणार. तुम्ही, आम्हाला लोकांची गरज आहे म्हणून आपण या मुद्द्यावर चर्चा करतोय. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. मुद्दा आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागविडा तालुक्यातल्या धर्मापुरी गावचा. धर्मापुरी गावातील रोशन शिवदास पुढे नावाचे दूध व्यवसाय करणारे शेतकरी पुत्र एक तरुण आहे, ज्यांना पैशाची गरज होती. कर्ज कुणी देत नाही. शेतकऱ्यांच्या पोरांची अवस्था शेतकऱ्यांपेक्षा बेकार आहे. त्याच धर्मापुरी गावातला एक त्यांना जवळच्या मित्रांनी सांगितलं की असा असा व्यक्ती तुम्हाला कर्ज देऊ शकतो किंवा तो सावकार आहे आणि सावकारकी मधून किंवा तुम्हाला व्याजाने पैसे तो व्यक्ती देऊ शकतो, तुम्ही त्याच्याकडून पैसे घ्या. गरज आहे, त्या व्यक्तीला गरज होती. गरजेपोटी माणसाला काही सुधरत नाही. त्या माणसाकडून त्याने 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलं. 1 लाख रुपयाचं कर्ज घेतल्यानंतर जे काही त्याचे सोपस्कर असतात ते त्या व्यक्तीनं सगळे केले. परंतु ज्याच्याकडून व्याजाने पैसे काढले तो लगेच 2-4 दिवसातच म्हणायला लागला, 15 दिवसात तुला एवढं व्याज भरावं लागेल. तो म्हणला आपलं ठरलं 1 महिन्याने तुम्हाला व्याज जे काही द्यायचं एक पद्धत आहे. पण हे जे खाजगी सावकार आहेत ते लोकांची इतकी पिळवणूक करतात. एकदा तुम्ही आत्महत्या केलेल्या लोकांचा आकडा जर ऐकला, अहो एका वर्षामध्ये 950 ते 1000 जर शेतकरी आत्महत्या करत असतील महाराष्ट्रात, तर हे चंद्रपूरच्या तरुणांनी फक्त वेगळं केलं. काय केलं त्याच्यावर आपण चर्चा करतोय. सावकार ज्या पद्धतीने छळतात, 15 दिवसात सावकार म्हणला आता पर डे दररोज तुम्हाला 5 ते 8,000 रुपये पर डे तुम्हाला व्याज द्यावं लागेल. तो देऊ शकत नव्हता. कर्जाचा तगादा त्या ठिकाणी व्याजासह देण्याचा सुरूच होता. याच रोशन शिवदास पुढेंनी सतत तगादा लावत होते म्हणून स्वतःची शेत जमीन विकली, ट्रॅक्टर विकलं, सोनं नाणं विकलं, सगळं त्या माणसाला दिलं. तुम्हाला कल्पना नसेल, 1 लाख रुपयाचं चक्रवाढ व्याज प्रतिदिन, चक्रवाढ व्याजाने त्यांनी 1 लाख रुपयाचे 44 लाख रुपये कर्ज सांगितलं. बोला
कसं फेडणार तो माणूस? हे कुठून आलं असं पद्धतीचं व्याज? जो सावकार आहे त्याला नुसता गुन्हा दाखल करून चालणार नाही. अशा नराधमांनी जेवढ्यांना छळलंय त्या सगळ्यांना सुद्धा फिर्यादी करून याला खरं तर मोक्का, कारण हे संघटित गुन्हेगार आहे. का तर हा पुढे ज्यावेळेस या रोशननी कर्ज घेतलं ज्या सावकाराकडून, त्या सावकारानं त्याचा एक मित्र आहे त्याला सांगितलं ह्याच्याकडून पण पैसे घेतलेत, याला पण चक्रवाढ व्याज द्यावं लागेल. अजून हा पण व्यक्ती आहे त्याला पण चक्रवाढ व्याज द्यावं लागेल. म्हणजे 1,00,000 रुपयाला, म्हणजे त्या रकमेला 3-4 लोकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कर्जफेड करावी लागली. ह्या व्यक्तीला वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये हा माणूस पोलिसांकडे गेला. त्यांनी स्वतः सांगितलंय पोलीस दखल घेत नाहीत कारण सगळ्यांचे हप्ते सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाकडे गेला, तहसीलदाराकडे, सगळे नेत्यांपासून सगळ्यांकडे गेला, कुणीही न्याय दिला नाही. शेवटी त्याला एक जणांना सांगितलं, म्हणजे त्याच सावकाराने सांगितलं, तू जमीन विकली, तू ट्रॅक्टर विकले, तू सोनं नाणं विकलंय, आता किडनी विकून पैसे दे. याच्याकडे दुसरा वाचण्यासाठी, कारण त्याला ह्या कर्जातून मुक्त व्हायचं होतं. 8,00,000 रुपये घेऊन 8,00,000 रुपयाला स्वतःच्या शरीराचा एक भाग, किडनी, या रोशन कुडे नावाच्या शेतकऱ्याच्या पोराने, दूध व्यवसाय करणाऱ्या पोराने जनावरांसहित सगळं विकलं. त्याने शेवटी किडनी विकली, 8,00,000 रुपये घेतले आणि ते सुद्धा त्या सावकाराच्या मड्यावर घातले, पण त्यांनी त्याला सुट्टी दिली नाही. हे महाराष्ट्रात घडतंय. देवाभाऊ, कर्जमाफी जर करता आली असती तर परत त्या व्यक्तीनं बँकेतून कर्ज काढलं असतं किंवा पतपेढीतून, आणि नवं जुनं करून त्या सावकाराचं कर्ज फेडलं असतं. त्या माणसाला स्वतःची किडनी द्यावी लागली नसती. पण निर्दयी सरकार, प्रशासन शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणार का? याच्यापेक्षा पुढची गोष्ट माझी अशी आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला, शेतकऱ्याच्या पोराला, सर्वसामान्य माणसाला जर कर्ज फेडण्यासाठी किडनी विकावी लागत असेल तर राज्याची अधोगती सुरू झालेली आहे. आणि ही महाराष्ट्रावर आलेलं फार मोठं संकट आहे. सरकार चुकीच्या पद्धतीनं वागतंय. कारण 2 महिने, 4 महिने, 6 महिने झाले तरी त्या खाजगी सावकारावर गुन्हा दाखल होत नाही. आणि आता करतील काहीतरी तुटपुंजा. अहो, तो पैसे फेकून पोलीस कोठडीमध्ये सुद्धा आरामात रोज बिर्याणी खाऊन आयुष्य जगू शकतो. इतकी जर चंद्रपूर मधली वाईट परिस्थिती असेल, ज्या चंद्रपूर जिल्ह्याला दारूमुक्त जिल्हा म्हणून करावा म्हणून ते मुनगंटीवाराचं मी कधी वाक्य ऐकलं, त्या जिल्ह्याचे ते नेते होते, मंत्री होते. आज जरी त्यांच्याकडे मंत्रीपद नसेल, जर हे घडत असेल विदर्भात, विदर्भाचं प्रतिनिधित्व राज्याचे मुख्यमंत्री करतायत, ज्या बावनकुळेंना स्वतंत्र विदर्भ करण्याचे पांचट स्वप्न पडतात, त्याच विदर्भात जर शेतकऱ्याला किडनी विकावी लागत असेल, बावनकुळे साहेब, मुनगंटीवार साहेब, फडणवीस साहेब किंवा गडकरी साहेब, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? काय तुमचा पक्ष जगात मोठा असून काय उपयोगाचा आहे? तुम्ही सत्तेत असून काय उपयोगाचं आहे? आणि सगळ्यात माझा प्रश्न आहे, तुमचे प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे विश्वगुरु, विश्वनेते किंवा राज्याचे देवाभाऊ असून काय उपयोग आहे? इथला माणूस सुरक्षित नसेल तर. म्हणजे मला या गोष्टीचं दुर्दैव वाटलं, त्या सावकारावर का गुन्हा दाखल होत